शहर जसं वाढायला लागतं तसं आपण नद्यांना, नाल्यांना आणि शहरातल्या तलावांना विसरायला लागतो. आपण आज या गावातल्या, शहरातल्या नदी नाल्यांची थोडीशी वाटचाल पाहणार आहोत. ह्या बाणेर गावाच्या इथे असणारी ही देवनदी माझ्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला जी दिसेल, ही देवनदी जी आहे याचा उगम होतो हा पुण्यातल्या म्हाळुंगे गावाच्या जवळ आणि सूस गावाच्या जवळ अशी दोन पात्र आहेत. तिथनं उगम होऊन ही मुळा नदीला मिळणारी ही छोटीशी बाणेर गावातली नदी. कोणत्याही शहरामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन्स आहेत आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅन्समध्ये नदीची किंवा नाल्यांची ही रचना ही दाखवलेली असते, त्याची जमीन ही दाखवलेली असते. तर त्याच्यावरती सुद्धा अतिक्रमण करून इथे भिंती बांधलेल्या आपल्याला जे दिसत आहेत, तर अशा भिंती आल्यामुळे नदीची जमीन आणि फ्लड प्लेन हे एन्क्रोच होतात. या कॉन्क्रिटीकरणामुळे हे जे फ्लड मागच्या वर्षी झालं होतं त्याच्याबद्दल आम्ही वेळोवेळी PMCकडे जाऊन आमच्या मागण्या सादर केलेल्या आहेत. नदी आपण विसरायला लागलेलो आहोत आणि नदी आपलं अस्तित्व पुराच्या मार्गे दाखवायला आता सुरुवात केलेली आहे. इथे आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये जी भिंत दिसतेय अशा भिंती दोन्ही बाजूला बांधून मध्ये राहणारा साधारण 1 मीटरचा पट्टा हा नदीचं पात्र किंवा थोडक्यात नदीचं गटरमध्ये केलेलं रूपांतर हे आपल्याला काही दिवसांनी दिसायची शक्यता आहे. आणि आम्ही पण सुद्धा आता 2-3 दिवसात नवीन आयुक्त आल्यावर त्या संदर्भातला निर्णय आणि ती सगळे त्या संबंध जागेची पाहणी करून त्या बाबतीत कसं ते काम योग्य पद्धतीने करता येईल. महापौर संबंध महापालिकेला आणि त्याच्या यंत्रणेला एकत्र घेऊन परत पुण्यामध्ये नद्यांना व्हायला आणि फ्री फ्लोईंग आणि अनपोल्युटेड नद्या बनवायला कामयाब ठरतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. अनुपम सराफ, सिटीजन जर्नलिस्ट, IBN लोकमत, पुणे.